आजच्या या धावपळीच्या जगात नाही का, नेतृत्वासमोर रोज नवीन आव्हानं उभी ठाकतात. पण जरा विचार करा, काय होईल जर नेतृत्व ही फक्त जन्मापासून मिळालेली देणगी नसून एक सिस्टम असेल, एक अशी सिस्टम जिला आपण जाणून बुजून सुधारू शकतो? चला, ह्याच एका क्रांतिकारी संकल्पनेचा आज आपण शोध घेऊया. तर इथे एक अगदी मूळ प्रश्न उभा राहतोय. नेतृत्वाला एक फिक्स क्वालिटी मानायचं की एक अशी डायनॅमिक सिस्टीम जी सतत अपग्रेड होऊ शकते? हा एक दृष्टिकोन खरं तर संपूर्ण खेळ बदलण्याची ताकद ठेवतो. आणि हाच तो महत्त्वाचा बदल आहे, विचारांमधला बदल. नेतृत्वाला एका स्थिर वैयक्तिक गुणाच्या चौकटीतून बाहेर काढून त्याला एका गतिशील आणि सुधारण्याजोग्या प्रणालीच्या रूपात पाहणं, हाच या नव्या दृष्टिकोनाचा गाभा आहे. मग बायो हॅकिंग नेतृत्व म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. जेव्हा आपण आरोग्य आणि परफॉर्मन्स वाढवणारी तत्त्व वापरून आपल्या नेतृत्वाची धार वाढवतो, त्याची स्पष्टता, ऊर्जा आणि प्रभाव वाढवतो, तेव्हा ही संकल्पना जन्माला येते. स्कॉट हचिन्सन यांचं हे वाक्य बघा, यातच सगळं आलंय. मुद्दा हा आहे की नेतृत्व क्षमतेवर सक्रियपणे काम करून तिला उत्तम बनवता येतं. ती काही दगडावरची रेष नाहीये. चला तर मग ह्या प्रणालीचा पाया रचूया. आणि तो उभा आहे पहिल्या स्तंभावर, आपलं शरीर, आपला शारीरिक पाया. कारण कोणत्याही उत्तम कामगिरीसाठी एक मजबूत बायोलॉजिकल इंजिन असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, सतत टॉप परफॉर्मन्स द्यायचा असेल तर फक्त कष्ट करून भागत नाही. पुरेशी झोप, योग्य पोषण आणि नियमित हालचाल हे तर झालंच, पण यासोबतच शरीराला पुन्हा चार्ज होण्यासाठी वेळ देणं म्हणजे रिकव्हरी, हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. आणि इथेच तर टेक्नॉलॉजीची गंमत आहे. आजकालची वेअरेबल्स किंवा स्मार्ट घड्याळं आपल्याला आपल्या ऊर्जेची पातळी आणि कामाची गती मोजायला मदत करतात. या डेटाच्या आधारावर संपूर्ण दिवसाचं प्लॅनिंग अधिक प्रभावीपणे करता येतं. ठीक आहे, तर शारीरिक पाया मजबूत झाला. आता पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे आपलं मन. कारण नेतृत्वाचं खरं इंजिन, कंट्रोल सेंटर तर आपलं मनच असतं, नाही का? इथे 3 महत्त्वाचे पैलू आहेत. एक, आपला मेंदू कसा काम करतो हे समजून घेणं. दुसरं, आपल्या आणि इतरांच्या भावनांना ओळखणं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. आणि तिसरं, आपली निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी सुधारता येईल हे पाहणं. याचा एक सोपा अर्थ असा की दिवसाच्या ज्या वेळेत आपलं लक्ष आणि ऊर्जा एकदम टॉपवर असते, बरोबर, त्याच वेळेत सर्वात महत्त्वाची कामं करायला हवीत. यालाच आपल्या बॉडी क्लॉकसोबत सिंक होणं म्हणतात. आणि हे बघा, वेळेचा आणि ऊर्जेच्या पातळीचा निर्णयांवर किती मोठा परिणाम होतो. जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा घेतलेले निर्णय धोकादायक ठरू शकतात. पण याउलट जेव्हा ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते तेव्हा घेतलेले निर्णय अधिक स्पष्ट आणि अचूक असतात. मान्य आहे की तणाव हा नेतृत्वाचा एक भाग आहे, पण त्यावर नियंत्रण मिळवता येतं. श्वासाचे सोपे व्यायाम, थंड पाण्याने अंघोळ किंवा फक्त रोज रात्री आपले विचार लिहिणे यांसारख्या छोट्या सवयी भावनिक संतुलन राखायला खूप मोठी मदत करतात. ओके, तर आपलं शरीर आणि मन तयार झाले. आता तिसरा आणि अंतिम स्तंभ येतो, तो म्हणजे प्रक्रिया. कारण वैयक्तिक सुधारणा झाली तरी ती टिकून ठेवण्यासाठी एक मजबूत सिस्टम असणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ काय? तर आपल्या कामावर सतत इतरांकडून प्रामाणिक फीडबॅक घेत राहणं आणि नवीन गोष्टी शिकून स्वतःमध्ये बदल घडवत राहणं, ही एक कधीही न संपणारी शिकण्याची प्रक्रिया आहे. आणि ही कल्पना तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कसं की आपल्या लीडरशिपच्या पद्धतींना अंतिम न मानता त्यांना एक प्रयोग किंवा प्रोटोकॉल म्हणून पाहावं. मग काय, त्याची टेस्ट घ्यायची, काय वर्क होतंय काय नाही हे बघायचं आणि त्यानुसार त्यात बदल करत राहायचं. हे छोटंसं वाक्य खूप काही सांगून जातं, नाही का? टीममध्ये नवीन प्रयोगांना प्रोत्साहन देणं आणि चुकांमधून शिकण्याची संस्कृती तयार करणं हेच खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे. तर या 3ही स्तंभांवर काम केल्यावर काय मिळतं? आपल्याला मिळतो एक अभियंता नेता, म्हणजे असा लीडर ज्याने स्वतःच्या नेतृत्व क्षमतेची जाणीवपूर्वक रचना केली आहे, त्याला इंजिनियर केला आहे. थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण दृष्टिकोनाचा सार या 3 स्तंभांमध्ये आहे. एक मजबूत शारीरिक पाया तयार करणं, मनाला तीक्ष्ण आणि केंद्रित बनवणं आणि सतत सुधारण्याची एक प्रक्रिया राबवणं, हेच आहेत बायोहॅकिंग नेतृत्वाचे आधारस्तंभ. आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. नेतृत्व
ही काही अशी गोष्ट नाही जी जन्मतःच मिळते आणि कधीच बदलत नाही. नाही, ती एक कला आणि विज्ञान आहे ज्यावर काम करता येतं आणि त्याला एका नव्या उंचीवर नेता येतं. चला, आता विचार करण्याची वेळ आली आहे. जर नेतृत्वाची ही प्रणाली अपग्रेड करायची असेल तर त्यातला पहिला प्रोटोकॉल कोणता असेल ज्याची चाचणी केली पाहिजे?